मुख्यमंत्री फडणवीस आज भोंदूबाबा खरात प्रकरणी सभागृहात निवेदन करणार। त्याआधी फडणवीसांसोबत दोन्ही मुख्यमंत्री आणि शंभूराज देसाईंची बैठक। विधिमंडळाच्या सीएम कार्यालयात चर्चा। भोंदूबाबा अशोक खराची पोलीस कोठडी आज संपणार। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवर 6 गुन्ह्यांची नोंद। कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। नराधम खराचे विद्यार्थिनींवरही अत्याचार। खराच्या मिरगावमधील शिवनिका ट्रस्टची मालमत्ता 2024 मध्ये 96 लाखांवर तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81 लाखांवर पोहोचली। ऑडिट रिपोर्टमधून माहिती समोर। भोंदूबाबा टोळीवर मकोका लावण्याची तृप्ती देसाईंची मागणी। मिरगावात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची भेट घेणार। खरात 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता, तृप्ती देसाईंचा दावा। भोंदूबाबा अशोक खराची भेट घेतल्याचा बच्चू कडूंचा व्हिडिओ व्हायरल। जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री व्हाल तेव्हा तुम्ही इथे या। खरातनं कडूंना आशीर्वाद दिल्याचा व्हिडिओ समोर। भोंदू खराचा आणखी एक काळा कारनामा उघड। खरात 1 किलो मधाची बॉटल 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा। जर काँग्रेस उमेदवार देणार असेल तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींची दिल्लीत चर्चा करू। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। मवियाच्या बैठकीत पवारांकडून युद्धस्थिती आणि गॅस टंचाईवरून चिंता व्यक्त। युद्धाची झळ भारताला बसते। इतक्या दिवसानंतर पंतप्रधानांनी भाष्य करणं योग्य बाब नाही, पवारांची प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेलचा साठा संपणार या अफवेनं राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा। जळगाव, कोल्हापूर, चंद्रपुरात पंपांवर मोठी गर्दी। पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। नागपुरात शासकीय अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूचा शिरकाव। सुमारे 800 ते 1000 कोंबड्यांचा मृत्यू। प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू।